चला नमस्कार मित्रांनो, तुमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। बघा आता तुम्ही जसं बघून आले असेल की उन्हाळ्यामध्ये आपण कोणते कोणते कामं करा। बघा भावांनो, उन्हाळ्यात म्हणजे मेन काम असं आहे आपलं भावांनो, हे जे कोंबडी दिसत आहे, हे जे वयस्कर तुम्ही कसं ओळखायचं तुम्हाला सांगितलंच आहे मी व्हिडिओमध्ये। तुम्ही जर माझे सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला पूर्ण अनुभव येऊन जाईल की कोंबडीचं वय आपण कसं ओळखू शकतो। ठीक आहे भावांनो, तर आपण लवकरात लवकर एक काम करायचं, जे सांगत आहोत जे बी आपल्या ज्या वयस्कर कोंबड्या आहे त्या पूर्ण विकून टाका न भावांनो। जर दुसरी गोष्ट म्हणजे असं जवान पण असेल तरी विकू शकता, कारण का बघा उन्हाळ्यात ना पिल्ले निघू शकत तो आपले ना पिल्ले पण नाही निघू शकत, आणि मित्रांनो अंडे पण विक्री नाही होत। फक्त यांना चारण्यामध्ये काही फायदा नाही आहे। बघा आता मला विक्री करायची आहे माल, ह्या ज्या तुम्हाला अंदर दिसत असेल ह्या कोंबड्या खुडक होत्या। खुडक असल्यामुळे मित्रांनो यांचं खानपान कमी होते, खानपान कमी झाल्यामुळे मित्रांनो याचे वजन कमी भरेल। तर आपल्याला वजन जर भरवायचं असेल तर तिला लवकर अंड्यावर आणावं लागेल ना। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, अंड्यावरची कोंबडी ही जड राहते, तर अंड्यावरची कोंबडी जड राहते, त्याच्यामुळे मी ह्या कोंबड्याला पूर्ण अंड्यावर आणणार आहोत। अंड्यावर आल्याबरोबर काय होणार आहे भावने, याचे वजन आपल्याला कमीत कमी 200-300 ग्राम म्हणजे 100-125 रुपयाला महाग जाईल ते कोंबडी। तर 100-125ला महाग जाईल, त्याच्यामुळे आपल्याला ते प्रॉफिट जास्त दिसेल। आता कारण का भावांनो, तुम्ही अनुभव घेतलाच असेल, जर तुम्ही काही छोट्या मोठ्या लेवलवर पण करून बघितला असेल 10-20 कोंबड्यावर बी, का कोंबडी जर खुडक असेल तर वजन कमी राहते। तर मित्रांनो, जर आपल्याला विक्रीच करायची आहे तर कोंबडी खुडक ठेवायची कशाला, तर माझं हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आणि त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे भावांनो, हे जे पिल्ले दिसत आहेत तुम्हाला लहान लहान, हेच पिल्ले मित्रांनो आपल्याला आता पावसाळ्यामध्ये आपल्याला साथ देणार आहे। हे पावसाळ्यामध्ये 6 महिन्यात अंड्यावर येऊन जाईल कोंबडे, तर त्याच्यामुळे मित्रांनो हे पिल्ले ठेवून मी बाकी सर्व माल विकणार आहो। त्याला कोणता आणखीन जो तो कोंबडा दिसत असेल व्हाईटवाले ते 2 ते राहू देईन, म्हणजे जेणेकरून नंतर आपलं जसं आपला पावसाळा सुरू झाला त्याच्यानंतर आपण कंटिन्युअसली आपले पिल्ले काढणं सुरू ठेवू। पिल्ले काढणं सुरू ठेवल्यामुळे काय होते, आपल्याला प्रॉफिटही जास्त प्रमाणात दिसते। ते दुसरी गोष्ट म्हणजे भावांना, आता जे उन्हाळा चालू होता त्याच्यामुळे काही फक्त कोंबडी विक्री होऊ शकते पण अंडे विक्री नाही होऊ शकत, तर त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं अंड्यावर जास्त जोर न देता कोंबड्या विक्रीवर जास्त जोर देऊन द्या। आणखीन आता होळी आहे काही दिवसामध्येच, तर तुम्ही होळीमध्ये आपला जास्तीत जास्त माल सेल करून टाका। का असं विचार नको करा की आपल्या फार्ममध्ये 30 अंडे येत आहे, एवढा मोठा फार्म। तर भावांनो बघा, आता हे 15 दिवस अंडे विक्री होईल, त्याच्यानंतर मित्रांनो आपला मालाला पण कोणी विचारणार नाही आणि अंड्याला पण। तर हे गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवून उन्हाळ्याची तयारीत राहा, कारण का बघा उन्हाळ्यामध्ये कोंबड्या याच्यामध्ये टेम्परेचरमुळे लवकर त्याला हार्ट अटॅकची प्रेशर येते, श्वास जोराजोरात घ्यायला लागते, त्याच्यामुळे मित्रांनो त्यांना हार्ट अटॅक येते आणि लवकर आपले पिल्ले मरते। तर तुम्ही ही गोष्ट माझी समजली असाल, तुम्ही मला म्हणायचं काय तर म्हणून तुम्ही थोडंसं हे करा। आणखी ज्या पण खुडक कोंबड्या असेल त्यांना अशा रूममध्ये पॅक करून यांचे खुडकपणा तोडायचा प्रयत्न करा, जेणेकरून खुडकपणा तोडला तर यांना वजन येते, वजन आल्याबरोबर आपल्याला मित्रांनो त्यांचं आपल्याला प्रॉफिट जास्त होतं। आता बघा आता काही फक्त माझ्याकडे कोंबड्या कोणत्या राहील, ज्या त्या टोपलं दिसत आहेत त्या टोपल्यामध्ये पिल्ले आहे त्याच वेळेला कोंबड्या आपल्याकडे राहील, बाकी सर्व कोंबड्या विकणार आहोत। आणि काही दिवसानंतर पिल्ले निघाल्यानंतर ते पण विकणे। बघा आता हे जे पिल्ले आहे हे राहू देईन, कारण का हे 6-7 महिन्यानं आपल्याला अंड्यावर येऊन जाईल। म्हणजे जसं 10व्या महिन्यापासून अंडे विक्री चालू होते, जसे थंडी पडणं सुरू होते तसेच आपल्या गावरान कोंबडीची विक्री चालू होते। तर तुम्हाला हे गोष्ट व्यवसाय करायच्या अगोदर तुम्हाला जर सुरुवात पण करायची असेल तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपल्याला अंडे विक्री जर ह्या व्यवसायात असा आहे भावांनो, 6 महिन्यामध्ये तुम्ही 6 महिन्याचे जे बी नुकसान झालं आहे, फक्त 6 महिने आपल्याला यांना चारायच्या, 6 महिन्यात तुम्हाला जे राहिलेलं 6 महिन्याचं होतं ते पूर्ण प्रॉफिट ह्याच महिन्यात भेटून जाते। तर तुम्ही ही गोष्ट आपली नोटीस करून घ्या। आणि भावांनो, काही मदत लागल्यास तर मला नक्की संपर्क करा। आता बघा तो कोंबडा जो आहे पाणी पित आहे, तो पण कोंबडा मी ठेवणारच आहो। मला जो माल ठेवायचा आहे तो त्या रूममध्ये ठेवीन आणि पूर्ण होळीमध्ये पूर्ण माल देऊन देईन मी एका काढून सर्व, जेणेकरून एक इन्कम चांगली जनरेट होईल। भावांनो, मागच्या महिन्यात पण चांगला अंड्याला रेट होता माझ्या याच्यात, 3-4 महिने चांगले अंडे विक्री झाली। चांगले अंडे विक्री झाल्यामुळं चांगला आपल्याला प्रॉफिट पण झाला। मी 3-4 महिन्यामध्ये चांगलं प्रॉफिट काढून घेतलं आपल्या फार्ममध्ये। आता समोर मला जास्त प्रॉफिटची काही अपेक्षा आहे नाही, बट आता जेवढे पण आहेत तेवढं मला एक ठोक रक्कम भेटून जाईल, म्हणून उन्हाळ्याचं आपलं ते काम नक्की करा। आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडत असेल आपल्या चॅनलवरचे तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा ना। काही लागल्यास तर नक्की तुम्ही बागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता, मी नक्कन कमेंटवर रिप्लाय करतो काही मदत राहिली तर।